नमस्कार सर्वांना, मी सुप्रिया. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये 38 साईजचा ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे. त्यासाठी इथं बघू शकता मी जो मेजरमेंटसाठी ब्लाऊज आहे त्यावरून मी ब्लाऊजची मेजरमेंट काढून घेतली आणि अशा पद्धतीचा ब्लाऊज पीस आहे. मी ब्लाऊज पीसवरती नाही तर अस्तरवरती तुम्हाला कशा पद्धतीने कटिंग करायचं ते मी दाखवणार आहे. जुन्या ब्लाऊजवरून मेजरमेंट व्यवस्थित लिहून घेतलेला आहे मी आणि इथं डबल फोल्डमध्ये अस्तरचा भाग मी ठेवून घेतलेला आहे. एका साईडनं व्यवस्थित एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. डबल फोल्डमध्ये कपडा घेतलेला आहे. सर्वात आधी ब्लाऊजची उंची, आता इथं मला ब्लाऊजची उंची 13.5 इंच तयार पाहिजे होती. त्यासाठी मग मी 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. 14.5 इंचवरती मार्क करून घेतले आहे. ब्लाऊजची उंची 14.5 इंच घेतली आहे. त्यानंतर शोल्डर किती घ्यायचं बघा. आता शोल्डर तुम्ही गळा किती ठेवताय पाठीमागचा त्यावरती अवलंबून असतं. आता इथं मी 10 इंच पाठीमागचा गळा ठेवणार आहे, म्हणजे खूप मोठा गळा आहे. त्यासाठी 5 इंच मी शोल्डर ठेवत आहे. म्हणजे गळा जर तुम्ही छोटा ठेवत असाल तर तुम्ही 5.5 इंच ठेवू शकता, पण इथं गळा खूप मोठा ठेवणार आहे. त्यासाठी 5 इंच शोल्डर, 5 इंच आर्महोल्स. जर तुम्ही गळा हा कमी ठेवत असाल म्हणजे 3-4 इंच असा तर शोल्डर हा 5.5 इंच घ्यायचा आणि आर्महोलसुद्धा 5.5 इंच. पण गळा हा मोठा घेतल्यामुळे शोल्डरसुद्धा कमी घ्यायचे. आता मला 38 साईजचा घ्यायचा आहे तर 9.5 इंचवरती एक मार्क करून घ्यायची आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी. 38चा चौथा भाग 9.5 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी. आता गळा रुंदी मी 2 इंच घेतलेला आहे आणि पाठीमागचा गळा मी 10 इंच घेतलेला आहे, म्हणजे मोठा घेतलेला आहे. आता इथं खालच्या साईडला 2.5 इंच घ्यायचं, म्हणजे वरच्या साईडला गळा रुंदी तुम्ही 2 इंच घेत असाल तर खाली एक अर्धा इंच वाढून घ्यायचं आणि एक स्क्वेअर तयार करून त्याला आकार देऊन घ्यायचं. तुम्हाला कुठला गळा डिझाईन आवडत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता इथं यानंतर गळ्याला आकार देऊन घेतल्यानंतर आर्महोल्समध्ये 1.5 इंचवरती मार्क करून घ्यायचे. इथं पाठीमागचा भाग तयार करत आहे त्यासाठी 1.5 इंचवरती आणि समोरच्याला 1 इंच, त्यामुळे पाठीमागच्याला इथं 1.5 इंच घेतलेला आहे. आता कमरेचा भाग किती आहे त्यावरती इथं मी कमरेचा भाग 8.5 आहे, त्यामध्ये 1 इंच वाढून घ्यायचा 9.5, म्हणजे पाठीमागचे टर्स घालण्यासाठी 1 इंच वाढून घ्यायचा आणि शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच. ह्या अशा पद्धतीने पाठीमागचा भाग तयार आहे. आता यानंतर काय करायचं बघा, तुम्ही इथं शोल्डर जर थोडासा कमी करू शकता, पण तुम्ही जेव्हा शिलाई करत असता तेव्हा कमी करत जावा, कारण गळा जोडतेवेळी थोडंफार कमी जास्त होत जातं. आता यानंतर पाठीमागचा टक्स कसा घ्यायचा बघा. फिटिंगचा जो आपण एक मार्क करून घेतला त्याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा 4 इंच उंचीला आणि हा 1 इंचचा टक्स असतो, म्हणजे दोन्ही साईडचे मिळून 1 इंच. तर इथं पाठीमागचा भाग जो आहे तो तयार झालेला आहे आणि मी कटिंगसुद्धा करून घेतलेला आहे. आता या पद्धतीने समोरचा भागसुद्धा काढून घ्यायचा. तिथं कपडा थोडासा वाढून घ्यायचा, कारण समोरचा भाग हा थोडा मोठा असतो त्यासाठी. तर बघू शकता तुम्ही मी कपड्याचा जो फोल्ड करत आहे तो थोडा मोठा घेत आहे. आता इथं पुढच्या भागाची जी उंची घ्यायची आहे ती पाठीमागच्या भागात जो आपण कटिंग करून घेतला त्यापेक्षा 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा, कारण टक्स घालतेवेळी किंवा क्रॉसपट्टी जोडतेवेळी शोल्डर जोडतेवेळी हा भाग कमी होतो त्यासाठी. आता सर्वात आधी इथं एक लाईन ड्रॉ करून घेते, म्हणजे सरळ कपडा करून घेते. आता सर्वात आधी आपल्याला समजून घ्यायचं की तयार उंची ब्लाऊजची किती आहे त्या मेजरमेंटप्रमाणे 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. आता इथं तयार मेजरमेंट मला 13.5 इंच ब्लाऊज पाहिजे होता, मग मी 2 इंच एक्स्ट्रा वाढून घेतलेला आहे. इथं 15.5 इंचवरती ही अशी एक लाईन ड्रॉ करून घेतली.
म्हणजे पाठीमागचा जो भाग आपण कटिंग करून घेतो त्याच्यापेक्षा 1 इंच वाढून घ्यायचं। सेम शोल्डर घ्यायचा, आर्महोल सेम घ्यायचे। असं ठेवून सुद्धा तुम्ही घेऊ शकता। आता इथं बघू शकता तुम्ही जो पाठीमागचा भाग आहे तो कमी आहे आणि आता समोर घेतलेला थोडा जास्त आहे, कारण टक्स समोरच्या बाजूला आपण घालतो त्यामुळे कमी होतो तो भाग। आता तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा आखून घेऊ शकता किंवा आर्महोल्स मध्ये 5 इंच घेऊन ड्रॉ करून घेऊ शकता। आता इथं मी 5 इंच वरती मार्क करून ड्रॉ करून घेते, म्हणजे ज्या मैत्रिणींना समजणार नाही त्यांना सुद्धा समजेल। आणि पाठीमागचा आर्महोल्स आपण 1 इंच वरती ठेवला होता, 1.5 इंच वरती। आता हा समोरचा जो आर्महोल्स आहे तो 1 इंच वरती ठेवायचा, अर्धा इंच कमी करून घ्यायचा। आता छातीचा आपण चौथा भाग 9.5 इंच घेतला होता। आता आपण काखेमध्ये जो एक टक्स घालतो तिथं अर्धा इंच वाढून घ्यायचा, 10 इंच वरती एक मार्क करून घ्यायची आणि शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच। आता कमरेच्या बाजूला सर्वात आधी आपण पाठीमागच्या बाजूला 9.5 इंच वरती कमरेचा भाग पूर्ण घेतलेला होता, त्याच्यामध्ये 1.5 इंच वाढून घ्यायचं, म्हणजे 1.5 इंच आपला टक्स एक येतो आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी। आता इथं पुढचा जो गळा घेतलेला आहे तो मी 7 इंच वरती घेतलेला आहे, पाठीमागचा 10 इंच आणि पुढचा 7 इंच। गळा रुंदी वरच्या साईडला 2 इंच आणि खालच्या साईडला 2.5 इंच वरती मार्क करून घ्यायची आणि त्याला आकार देऊन घ्यायचा। आता इथं अर्धा इंच वरती टक्सचा भाग वाढून घेतलेला आहे शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच आणि कमरेचा भाग सुद्धा सेम घ्यायचा, 1.5 इंचचा एक टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी। आता इथं सर्वात आधी आपण समोरचा जो भाग फोल्ड करून घेतला होता तो जास्त कपडा घेतला होता, त्यामुळे समोरचा भाग कटिंग करताना थोडा 1.5 इंच एक्स्ट्रा कपडा घेऊन कटिंग करायचं। आता इथं बेल्ट काढून घ्यायचा ब्लाउजचा, म्हणजे बरेच जण क्रॉस पट्टी किंवा योग पट्टी सुद्धा म्हटलं जातं। काच बटन पट्टी साईडनं 3 इंच वरती आणि ह्या साईडनं 2.5 इंच वरती। क्रॉस पट्टी ही 2.5 बाय 3 इंचाची असते, ती मी आखून घेतली। काच बटन पट्टीकडून 4 इंच वरती हा मधला टक्स, समोरचा जो मोठा टक्स असतो तो 1.5 इंचाचा, 1.5 इंच आपण कपडा वाढवून घेतलेला आहे त्यामुळे टक्स सुद्धा 1.5 इंचाचा। आणि या 4 टक्समध्ये प्रत्येकी 2 इंचचा अंतर असायला पाहिजे, बघू शकता तुम्ही इथं 2 इंच अंतर असायला पाहिजे प्रत्येकी टक्समध्ये, आणि 1.5 इंचाचे हे टक्स असतात, म्हणजे छोटे टक्स घालून घ्यायचे, फक्त जो खालचा टक्स आहे तो मोठा घ्यायचा। इथं आपले 4 टक्स सुद्धा भेटलेले आहेत, शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा कपडा आहे आणि योगपट्टी जी आपण काढून घेतली आहे ती सर्वात मोठी दिसत आहे, तुम्ही एक्स्ट्रा जोडल्यानंतर होत असेल तर कट करून घ्यायचं, कारण टक्स जोडल्यानंतर एक्स्ट्रा योगपट्टी होते, शिवताना तुम्ही कट करून घ्यायचं फक्त। आता इथं पाठीमागचा भाग आहे तो कटिंग करून दाखवला, समोरचा भाग आहे तो। आता बाही दाखवते कशा पद्धतीनं कोणत्या साईजला कितीची घडी घालायची ते सुद्धा तुम्ही बघू शकता। आता या पद्धतीने समोरचा भाग कट करून घेतलेला आहे। आता इथं मी बाही सुद्धा कटिंग करून घेते, बाहीसाठी 2 बाही मी एकदमच कट करणार आहे, तसे 4 फोल्डमध्ये कपडा घेतलेला आहे। 38 साईजचा ब्लाऊज, त्याचा चौथा भाग हा 9.5 इंच आहे, तर 9.5 इंचचा आपण ब्लाऊज कटिंग करून घेतला आहे, त्यासाठी बाही सुद्धा 9.5 इंच ही घ्यायची, बघू शकता इथं 4 फोल्डमध्ये मी 9.5 इंच कपडा फोल्ड करून घेतलेला आहे आणि बाहीची उंची किती आहे त्याप्रमाणे घ्यायची। आता इथे मी उंची तयार उंची मला 5 इंच पाहिजे, त्यासाठी 1 इंच वाढवून घेतलेला आहे। हा अस्तरचा ब्लाऊज आहे त्यासाठी 1 इंच,
बिना अस्तरचा असेल तर तुम्ही 1.5 इंच वाढवून घेऊ शकता। 5 इंचच्या बाही दुसऱ्या साईडला मी 3 इंच वरती मार्क करून घेतलेला आहे। म्हणजे पूर्ण जी ब्लाऊजची उंची घेतली आहे 6 इंच, त्याच्यामधला अर्धा घेतलेला आहे। 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी आतमध्ये घ्यायचं आणि इकडून 1 इंच वरती एक मार्क करून घ्यायचा आणि 2 इंच वरती एक मार्क करून घ्यायचा। पाठीमागचा आणि पुढचा भाग हा आकार देऊन घ्यायचा। आता हा पाठीमागचा भाग 2 इंच वरून आणि 1 इंच वरून समोरचा भाग, दंडगेर किती आहे त्याप्रमाणे घेऊ शकता। 8 इथं मी दंडगेर घेतलेला आहे। म्हणजे छातीचा चौथा भाग किती आहे त्याचप्रमाणे बाहीची सुद्धा घडी घालून घ्यायची। अर्धा इंच आतमध्ये हा समोरचा भाग येतो। या पद्धतीने बाही सुद्धा कटिंग केलेल्या आहेत। आता या ब्लाऊजची स्टिचिंग सुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे। अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज कसा शिवायचा ते मी सुद्धा टिप्स देणार आहे। त्यासाठी हा सुद्धा व्हिडिओ बघा आणि पुढचा सुद्धा नक्की बघा। आता इथं बाही कटिंग करून घेतल्यानंतर जो पुढचा भाग आहे त्याच्यावरती मी मार्क करून ठेवून घेतले आहे। म्हणजे फ्रंट साईडला असं थोडंसं फ्रंट म्हणून लिहून घेतलं आहे। म्हणजे अशा पद्धतीने जर लिहून घेतल्यानंतर काय होतंय, जोडते वेळी खूप इझी होतं आणि परत परत चेक करावं लागत नाही समोरचा आणि पाठीमागचा भाग। सेंटरला थोडासा मार्क करून ठेवला। आता इथं एका साईडला आपण मार्क करून ठेवलं होतं, त्यामुळे हे असे फोल्ड करून दोन्ही साईडला मार्क करून ठेवायची। कमरेचा भागाला टक्स कितीचा घालतो ते सुद्धा पूर्ण मेजरमेंट करून ठेवायचं। शिवते वेळी खूप इझी होतं पूर्ण जर तुम्ही अशा पद्धतीने मेजरमेंट घेत असाल तर। म्हणजे तुम्ही ब्लाऊज शिवते वेळी इथंच तुमचा अर्धा ब्लाऊज तयार करू शकता, पूर्ण टक्स वगैरे व्यवस्थित घालून घेतला तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी 38 साईजचा ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करू शकता ते मी दाखवलं आहे। व्हिडिओ आवडला लाईक शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा। आणि ही तुम्हाला पद्धत कशी वाटली नक्की सांगा। बघू शकता इथं समोरच्या भागाला अशा पद्धतीने पूर्ण कटिंग करून घेतलेला आहे। पूर्ण परफेक्ट असं कटिंग तुम्ही केल्यानंतर ब्लाऊज शिवायला सुद्धा तुम्हाला खूप इझी जातं। मार्जिन सुद्धा इथं 1.5 इंचाचं तुम्ही मार्क करून ठेवायचं, म्हणजे फिटिंग करते वेळी सोपं जातं। आता इथं अस्तरवरती अगोदर कटिंग करून घेतली, त्याच पद्धतीने मी मेन ब्लाऊज पीसवरती सुद्धा अशा पद्धतीने ठेवून पिन्स लावून घेतले त्याच्यावरती, त्यानंतर मग ब्लाऊज कटिंग करून घेतला। आता मैत्रिणींनो, हा आजचा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।